हॅलो मुलांनो, आपली चालू आहे ऑसिलेशनची एक्झरसाइज, ज्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 15 पर्यंत सॉल्व केले. आज बघू आपण क्वेश्चन नंबर 16 पासून पुढं. क्वेश्चन नंबर 16 खूपच इझी आहे. क्वेश्चन दिला आहे बघा बोर्डवर. काय दिलं आहे क्वेश्चन की ॲट व्हॉट डिस्टन्स, म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, एक्स काढणं आहे. ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन, ज्यालाच आपण काय म्हणतो ऑसिलेशनमध्ये डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन. ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन is the kinetic energy of the particle performing SHM of amplitude 8 centimeter is 3 times of the potential energy. काहीच नाही आहे, फक्त एवढंच म्हटलं आहे की अशी जागा सांगा जिथं कायनेटिक एनर्जी ही पोटेन्शियलच्या तिप्पट आहे. जी कंडिशन दिली आहे तीच यूज करून सॉल्व करायचं. आणि त्यासाठी आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे, ॲम्प्लिट्यूड. सो गिवनमध्ये आपल्याला ॲम्प्लिट्यूड दिलेला आहे, ॲम्प्लिट्यूड इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. आणि कंडिशन दिली आहे की बघ कायनेटिक एनर्जी ही 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी आहे. ठीक आहे, हीच कंडिशन यूज करायची, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहीत पाहिजे फक्त. सो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण डायरेक्ट सॉल्व करून स्टार्ट करून देऊ. कायनेटिक एनर्जी काय असते, इट इज हाफ ऑफ के इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू पोटेन्शियल किती आहे, 3 टाइम्स आहे. सॉरी, कायनेटिक काय 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल आहे, तर 3 इंटू पोटेन्शियल एनर्जी. तर पोटेन्शियल एनर्जी किती असते, पोटेन्शियल एनर्जी असते हाफ ऑफ के इंटू एक्स स्क्वेअर. बघा काही आहे का सेम जे कॅन्सल होते, तर हो काय कॅन्सल होते, हाफ के कॅन्सल, हाफ के गेला तर काय राहिली, तर फक्त ब्रॅकेट राहिला इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल इथे राहिले 3 टाइम्स ऑफ एक्स स्क्वेअर. ठीक आहे, हा एक्सकडे पाठवून द्या. ए स्क्वेअर इज इक्वल टू 3x स्क्वेअर आणि हा मायनस एक्स स्क्वेअर तिकडे जाईल तर होणार प्लस एक्स स्क्वेअर. सो ए स्क्वेअर इज इक्वल टू 4x स्क्वेअर. बरोबर आहे, पण आपल्याला हवा आहे एक्स, तर हा 4 इकडे डिवाईडला जाणार. सो एक्स स्क्वेअर किती राहणार, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअरला 4 डिवाईडला, ए स्क्वेअर डिवायडेड बाय 4. तर एक्स किती, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. इकडनं स्क्वेअर रूट घेसाल तर या एचा स्क्वेअर रूट, ए स्क्वेअरचा स्क्वेअर रूट ए आणि 4चा स्क्वेअर रूट 2. आणि जसं की आपल्याला ॲम्प्लिट्यूड दिवन आहे, ॲम्प्लिट्यूड आहे 8 सेंटीमीटर, तर ॲम्प्लिट्यूडच्या जागी 8 टाकलं तर 8 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू किती, 4 सेंटीमीटर. तर पोझिशन वेअर कायनेटिक एनर्जी बिकम 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी इज 4 सेंटीमीटर फ्रॉम द मीन पोझिशन. दस एक्स इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. हे तुमचं काय असणार आहे ॲन्सर. खूप इझी क्वेश्चन होता, तुम्ही ट्राय केला असता तुम्हालाही जमला असता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 17. पण आता क्वेश्चन नंबर 17 थोडा क्वेश्चन ब्रॉड आहे. बघूया काय काय दिलेलं आहे. एक पार्टिकल आहे जो सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहे. अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM ऑफ पिरियड 2π सेकंद, म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, टाईम पिरियड दिलेला आहे 2π सेकंद. सोल्युशनमध्ये आपण पहिले गिवन लिहून घेऊ काय काय दिलेलं आहे. कॅपिटल दिलेला आहे, कॅपिटल टी इज 2π सेकंद. अबाउट अ मीन पोझिशन ओ, मीन पोझिशन आहे ओ, पण ओ पासूनचा जो कंप्लीट टाईम पिरियड आहे तो आहे 2π, इज ऑब्झर्व टू हॅव अ स्पीड ऑफ b√3 मीटर पर सेकंद. हे काय दिलेली आहे आपल्याला, स्पीड दिलेली आहे b√3 मीटर पर सेकंद ॲट अ डिस्टन्स b फ्रॉम द मीन पोझिशन. डिस्टन्स मीन पोझिशनपासूनचं डिस्टन्स दिलं आहे, त्या डिस्टन्सवरची स्पीड दिलेली आहे. म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे बघा, पोझिशन दिलेली आहे बी मीटर आणि जिथं वेलॉसिटी आहे b√3 मीटर पर सेकंद. सो एक पॉईंट आहे मीन पोझिशनपासनं, एक्स पॉईंट आहे ज्याची व्हॅल्यू आहे बी आणि तिथली वेलॉसिटी आहे b√3. ही काही मॅक्झिमम और मिनिमम नाही, ही मधली कुठली तरी ॲट डिस्टन्स बी मीटरपर्यंतची स्पीड दिलेली आहे. इफ द पार्टिकल इज मूविंग अवे फ्रॉम द ओ ॲट दॅट इन्स्टंट, त्या इन्स्टंटपासून पार्टिकल आणखी पुढे जर गेला तर फाईन टाईम रिक्वायर्ड बाय इट टू ट्रॅव्हल फर्दर बी डिस्टन्स. तर समजा हे आपलं ऑसिलेशन आहे आणि हे ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी त्याला टाईम लागतो, म्हणजे मीन टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, मग मीन, मग निगेटिव्ह एक्स्ट्रीम आणि मग मीन. हे एवढं डिस्टन्स कवर करायला सपोज त्याला टाईम लागतो आहे 2π.
कॅपिटल टी किती दिलेलं आहे आपल्याला 2 पाय. एवढा टाईम त्याला एक ऑसिलेशन कंप्लीट करायला लागतो. मीन टू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, निगेटिव्ह टू अगेन मीन. आणि समजा तो इथं आहे, ही आहे बी पोझिशन आपली, आणि इथं तो आहे सध्या, आणि इथं त्याची वेलॉसिटी व्ही इज इक्वल टू आहे b√3. ठीक आहे. तर इथं त्याची एवढी स्पीड आहे, त्याचा डिस्टन्स आहे. त्यांचं म्हणणं आहे की या बी डिस्टन्सपासून तो आणखी पुढे गेला, पुढे ट्रॅव्हल झाला बी डिस्टन्सलाच, आणखी बी डिस्टन्स. तर सपोज तो इथपर्यंत आला बी डिस्टन्सला, इथं येण्यासाठी त्याला किती वेळ लागला, तुम्हाला हा इथून इथपर्यंतचा टाईम काढणं आहे, हा टी कॅल्क्युलेट करणं आहे. काढायचं काय आहे बघा, क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. इफ द पार्टिकल इज मुव्हिंग अवे फ्रॉम ओ ॲट दॅट इन्स्टंट, या इन्स्टंटला तो आहे, त्याची स्पीड वगैरे दिली आहे, इथून तो आणखी पुढे गेला म्हणते. फाइंड द टाईम रिक्वायर्ड बाय इट टू ट्रॅव्हल फर्दर डिस्टन्स बी. तर पुढचं बी डिस्टन्स ट्रॅव्हल करायला तो किती वेळ घेईल, इथला टाईम पाहिजे. तर हा इथला टाईम आपण कसा काढणार, कळते का तुम्हाला काढायचं काय आहे ते. ही तुम्हाला स्पीड दिलेली आहे मधलीच, पण इथलंही काही त्यांनी टाईम नाही दिला आहे. जर इथला टाईम दिला असता तर आपण हा इथला पूर्ण टाईम काढला असता, त्यातनं एवढा टाईम मायनस केला असता आणि हा टाईम भेटला असता. पण त्यांनी हा पण टाईम नाही दिला आपल्याला. त्यांनी डायरेक्ट विचारलं की इथपर्यंत तो आहे सध्या, याच्या पुढे तो आणखी तेवढंच डिस्टन्स चालणार आहे, तर पुढचं तेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करायला तो किती वेळ घेईल. तर जर का आपल्याला व्हेलॉसिटी आहे, जर का आपल्याला ॲम्प्लिट्यूड माहीत असता तर काहीतरी करता आलं असतं. तर पहिले आपण ट्राय करू ॲम्प्लिट्यूड काढायचा, कारण की आपल्याकडे व्हेलॉसिटी आहे, टाईम पिरियड आहे, तर इथून आपण ॲम्प्लिट्यूड काढू शकतो. ॲम्प्लिट्यूड कसा काढणार आपण, तर बघा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि आपल्याकडे हे सगळं आहे. ॲम्प्लिट्यूड जर सोडला, व्ही पण माहिती आहे आपल्याला, ओमेगा पण आपण टाईम पिरियडवरनं काढू शकतो, आणि एक्स पण आहे. सगळ्यांचे व्हॅल्यू जर पुट केल्या तर व्ही इज इक्वल टू b√3 इज इक्वल टू ओमेगाच्या जागी आपण 2 पाय अपॉन कॅपिटल टी म्हणजेच 2 पाय म्हणजेच 1, कारण की टाईम 2 पाय दिलेला आहे आपल्याला, इंटू अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे काय बी स्क्वेअर, कारण की एक्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे त्यांनी बी मीटर. बरोबर आहे. जर टाईमची व्हॅल्यू 2 पाय पुट केली तर 2 पाय कॅन्सल, आणि ओमेगा इज इक्वल टू 1 मिळून जाणार. सो b√3 इज इक्वल टू 2 पाय अपॉन 2 पाय इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हे 2 पाय कॅन्सल झाले. b√3 इज इक्वल टू अंडर रूट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो आपल्याला हवा आहे ए, स्क्वेअरिंग बोथ साईड. b√3 इज इक्वल टू b√3 स्क्वेअरिंग बोथ साईड. सो बीचा स्क्वेअर होणार बी स्क्वेअर, √3चा स्क्वेअर 3 म्हणजे बी स्क्वेअर इंटू 3, किंवा तुम्ही याला व्यवस्थित लिहू शकता 3b स्क्वेअर. स्क्वेअर केला, √3चा स्क्वेअर रूट झाला 3 आणि बीचा स्क्वेअर झाला बी स्क्वेअर. आणि इकडे जर स्क्वेअर कराल तुम्ही तर स्क्वेअर आणि हा रूट हा एकमेकांसोबत कॅन्सल होऊन जाणार, आणि हे रूटच्या बाहेर येऊन जातील. इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आपल्याला हवा आहे ए, सो बी स्क्वेअर आपण इकडे पाठवून देऊ. सो ए स्क्वेअर इज इक्वल टू किती 3b स्क्वेअर, मध्ये हा बी स्क्वेअर इकडे येणार तर होणार ॲड प्लस बी स्क्वेअर. सो ए स्क्वेअर इज इक्वल टू किती 4b स्क्वेअर, पण आपल्याला हवा आहे फक्त ए, तर टेकिंग स्क्वेअर रूट जर घेतले याचे तर इथं होणार ए, 4चा स्क्वेअर रूट होणार 2 आणि बीचा स्क्वेअर रूट होणार बी. आणि ह्याच तर डिस्टन्सवरचं आपल्याला त्यांनी काय सांगितलं आहे, याच डिस्टन्सवर त्यांनी आपल्याला काढायचं सांगितलेलं आहे टाईम. एवढंच डिस्टन्स ट्रॅव्हल करायला टाईम किती लागेल. 2bच विचारलं आहे ना. बी डिस्टन्स तर ऑलरेडी आहे, बीच्या पुढे फर्दर बी जाणार आहे, आणखी पुढे बी जाणार आहे. तर इथला टाईम जो आहे हा टाईम आपल्याला काढायचा आहे. हा म्हणजे इथला नाही परफेक्ट, बीपासून तर बीपर्यंत जाणारा कंप्लीट टाईम काढायचा आहे, की इथून इथपर्यंत तो किती वेळ घेईल जायला. सो इथला टाईम काढायचा आहे, म्हणजे इथं काय आहे 2b, हे डिस्टन्स किती आहे मीनपासून बी प्लस बी, म्हणजे हे डिस्टन्स आहे 2b. आणि 2b इक्वल टू काय आहे ॲम्प्लिट्यूड. हे जे 2b डिस्टन्स आहे, हे 2b डिस्टन्स इज नथिंग बट काय आहे ॲम्प्लिट्यूड आहे. हे इथं आपल्याला समजलं. तर ॲम्प्लिट्यूड आहे म्हटल्यावर ॲम्प्लिट्यूडचा जर आपण टाईम पिरियड काढू शकतो. जर आपल्याला होल टाईम पिरियड माहीत आहे, कंप्लीट टाईम पिरियड माहीत आहे 2 पाय, तर मीन टू एक्स्ट्रीम जाणारा टाईम आपण काढू शकतो, कारण की आपल्याला माहीत आहे हे 0 डिग्री, हे 90 डिग्री, हे 180 डिग्री, हे 270 डिग्री, 360 डिग्री. टाईम पिरियड माहिती आहे आपल्याला. ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये आपण बघितलेलं आहे. ग्राफिकलमध्ये आपण काय बघितलेलं आहे की इथं टाईम टी 0 असतो, इथं 1/4 ऑफ टाईम असतो, इथं हाफ होतो, इथं 3/4 होतो, आणि इथं कंप्लीट टी होतो. टाईम संपून जातो कंप्लीट एक ऑसिलेशनला.
तर आपण इथं पोहोचलेलो आहे सध्या टू बी पोझिशनला. ॲम्प्लिट्यूड म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला हा पार्टिकल आहे सध्या. तर एक्स्ट्रीम पोझिशनला आहे, तर एक्स्ट्रीम पोझिशनला टाईम किती लागेल, बट टोटल टाईम जर 2 पाय आहे तर एक्स्ट्रीमपर्यंत किती, तर त्याचा 1/4 असते, कारण की 4 तुकडे होतात ना. हा एक तुकडा इकडे जाणारा, मग इकडे येणारा 2 तुकडे, म्हणजे अर्धा टाईम होतो. मग इथं 1/4 नाही 3/4 टाईम, आणि इथं 4/4 म्हणजे कॅपिटल टी. सो इथून इथपर्यंत गेला टोटल जर 8 सेकंद असतील तर इथून इथपर्यंत यायला 2 सेकंद, मग इथून इथपर्यंत यायला 2 सेकंद झाले 4 सेकंद, मग इकडे यायला 6 आणि इकडे यायला 8, असा टाईम डिवाईड होत असतो. सो जर टोटल टाईम 2 पाय आहे तर एवढा टाईम जो आहे मीन टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम हा 1/4 ऑफ द कॅपिटल टी असतो. 1/4 ऑफ द कॅपिटल टी म्हणजे याला 4 डिवाईड करा तर तुम्हाला 2b टाईम मिळेल. मग तुम्हाला जर हा एवढा टाईम मिळाला, त्याच्यामधनं जर तुम्ही हा एवढा टाईम मायनस करून टाकला, याला आपण T1 घेऊ, आणि इथून इथपर्यंत जो टाईम आहे याला आपण T2 घेऊ, आणि या T2मधनं हा T1 जर तुम्ही मायनस कराल तर मधला तुम्हाला T भेटून जाईल. लक्षात येतं आहे ना काढायचं काय आहे, आपल्याला इथला टाईम काढणं आहे. मग आपण पहिले एवढा टाईम काढू, मग एवढा टाईम काढू, आणि या मोठ्या टाईममधनं हा पहिल्याचा टाईम जो आहे मायनस केला तर हा उरलेला टाईम आपल्याला भेटून जाईल. बरोबर आहे. सॉल्व कसं करायचं आहे व्यवस्थित बघा. आपल्याला विचारलं काय, आपल्याला हा इथून इथपर्यंत जाण्यासाठी लागणारा टाईम विचारला आहे. त्यासाठी आपण पहिले कंप्लीट टाईम काढू मीन टू एक्स्ट्रीम जाण्याचा, मग बीपर्यंत जाण्याचा टाईम काढू, आणि मग मीन टू एक्स्ट्रीमच्या टाईममधनं बीचा टाईम मायनस केला की आपल्याला हा उरलेला टाईम भेटून जाईल. आणि याच्यावरून आपल्याला काय समजलं की आपल्याला एवढं समजलं की बाबा तो फर्दर बी गेला म्हणजे तो नेमका कुठपर्यंत गेला, तो एक्स्ट्रीमला पोहोचला. एक्स्ट्रीमला पोहोचला तर आपण आता इझिली एक्स्ट्रीमचा टाईम काढू शकतो, कारण की आपल्याकडे टोटल टाईम आहे. ॲज टाईम पिरियड ऑफ द ऑसिलेशन इज 2 पाय, कंप्लीट टाईम एक ऑसिलेशनचा. पण आता मीन टू एक्स्ट्रीम जाण्याचा टाईम टू ट्रॅव्हल मीन टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम किती असते, तर तो असतो T इज इक्वल टू, किंवा त्याला आपण घेऊ T2 इज इक्वल टू कॅपिटल टीचा 1/4 असतो. मीन टू एक्स्ट्रीम जायचा टाईम किती असतो, कॅपिटल टीचा हा जो टाईम आहे हा टाईम असतो 1/4 ऑफ द टोटल टाईम. म्हणजेच काय 2π/4 म्हणजेच काय तर π/2 सेकंद. ठीक आहे. टोटल टाईम मिळाला, त्यातला हा पहिला टाईम मायनस करू. पण आता पहिला टाईम कसा काढायचा, तर पहिला टाईम काढण्यासाठी म्हणजे हा T1 टाईम काढण्यासाठी आपल्याला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन यूज करावं लागेल, कारण की आपल्याला इथली डिस्प्लेसमेंट माहीत आहे की इथून इथपर्यंत डिस्टन्स, जिथं स्पीड आपली B√3 आहे तिथपर्यंत डिस्टन्स आहे B. सो T1 काढण्यासाठी टाईम टू ट्रॅव्हल डिस्टन्स B फ्रॉम मीन पोझिशन x इज इक्वल टू A साइन ओमेगा टी. हे इक्वेशन आपण यूज करू शकतो, तेवढं वरती लिहिते. x इज इक्वल टू A साइन ओमेगा टी. आता याही व्हॅल्यू सगळ्या माहिती आहेत आपल्याला. ओमेगा आपण 2 पायवरनं काढू शकतो. ॲम्प्लिट्यूड दिलेलं आहे आपल्याला, ॲम्प्लिट्यूड आपण काढून ठेवलं ऑलरेडी 2b. सो x इज इक्वल टू 2b. x पण आपल्याला माहीत आहे, x आपला b आहे. b इज इक्वल टू 2b साइन ऑफ ओमेगा आहे 2π/ कॅपिटल टी, आणि कॅपिटल टी 2 पायच आहे. तसंही आपण पहिले ओमेगा काढलेला आहे, 2π/2π इज इक्वल टू 1 येतो. सो ओमेगा तर 1च आहे इंटू टी. हे बी कॅन्सल झाले, हा 2 इकडे डिवाईडला आला. 1/2 इज इक्वल टू साइन ऑफ 2π/2π 1 झाला तर स्मॉल टी. तर स्मॉल टी किती, या टीला आपण T1 नाव दिलं होतं. तर T1 पाहिजे असेल तर साईनचा इन्व्हर्स घ्यायला लागेल. T1 इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ 1/2 म्हणजे साइन इन्व्हर्स ऑफ 0.5. साइन इन्व्हर्स ऑफ 0.5 किती होतात, 30 होतात, म्हणजे π/6. सो T1 इज इक्वल टू भेटले आपल्याला π/6. पण आपल्याला ना T2 काढायचा होता ना T1 काढायचा होता. T1 आहे बीपर्यंतचं डिस्टन्स आणि T2 आहे 2b पर्यंतचं डिस्टन्स. पण आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे हे मधलं, ना आपल्याला इथपर्यंतचं काढायचं आहे ना इथपर्यंतचं काढायचं आहे, आपल्याला इथून इथपर्यंतचं काढायचं आहे. लक्षात येत आहे ना. म्हणून आपण काय करणार आहे, हे एक्स्ट्रीमपर्यंतच्या टाईममधनं हा बीपर्यंतचा टाईम काय करणार आहे मायनस, म्हणजे हा पुढचा टाईम आपल्याला मिळेल. B to 2b हा टाईम काढायचा आहे. सो T2मधनं हा T1 काय करू मायनस, या T2मधनं हा T1 मायनस केला
की हा मधला टी आपल्याला भेटून जाईल. जस्ट सबट्रॅक्शन करायची आता. सो इथं करते मी आता, जागा नाही उरली आहे. सो टाईम टू ट्रॅव्हल फर्दर डिस्टन्स बी फ्रॉम बी is t is equal to t2 minus t1. So t is equal to pi by 2 minus pi by 6. So t is equal to pi by 2 minus pi by 6. सॉल्व करा. LCM घ्या. 6 LCM येणार. इथं 6 करायचे असेल तर तुम्हाला 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल, वरती बेस सेम करावं वगैरे लागतील. सो 3 पाय अपॉन 3 पाय मायनस पाय डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 2 पाय अपॉन 6 आणि याला डिवाइड केलं तर पाय बाय 3 सेकंद तुमचा आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. जस्ट आता काय करायचे आहे, सबट्रॅक्शन तुम्ही करूच शकता. सो पाय बाय 3 फायनल आन्सर येणार. टी इज इक्वल टू म्हणजे टाईम टी इज इक्वल टू पाय बाय 3 सेकंद फायनल आन्सर. तर थोडासा लेंदी क्वेश्चन होता हा. इथं तुम्हाला काय करावं लागेल, पण तुम्हाला विचारलं काय समजलं पाहिजे की तो बीपर्यंत गेलेला आहे, तिथं स्पीड दिलेली आहे तुम्हाला 2b√3 आणि एवढंच डिस्टन्स पुढे जाण्यासाठी तो किती वेळ घेईल, असं सिम्पल विचारायला तसा सोपा क्वेश्चन आहे. किंवा बीपर्यंत सध्या आहे तो, आणखी तेवढंच डिस्टन्स पुढे जायला तो वेळ किती घेईल. तर पुढचं डिस्टन्स किती आहे, नेमका तो कुठं पोहोचला हे आपण कॅल्क्युलेट केलं, ॲम्प्लिट्यूड काढला आणि ॲम्प्लिट्यूड काढताना आपल्या लक्षात आलं की बीच्यापेक्षा आणखी बी म्हणजे 2b डिस्टन्स म्हणजेच त्याची एक्स्ट्रीम पोझिशन आहे. ॲम्प्लिट्यूड म्हणजे एक्स्ट्रीमला आहे तो पोहोचलेला. एक्स्ट्रीमला पोहोचला तर एक्स्ट्रीमचा टाईम आपण काढू शकतो. आपल्याला जर टोटल टाईम माहीत आहे तर 1/4 टाईम तर आपण काढू शकतो. 1/4 केलं तर आपल्याला एक्स्ट्रीमचा टाईम मिळाला. एक्स्ट्रीमचा टाईम मिळाला तर आपण बीपर्यंतचा टाईम काढला आणि मग एक्स्ट्रीमच्या टाईममधनं बीपर्यंतचा टाईम मायनस केला तर हा पुढचा टाईम आपल्याला भेटून गेला. सो असे आपण एक टाईम काढण्यासाठी पहिले 2 टाईम काढले आणि मग त्याची काय केली, सबट्रॅक्शन. सो क्वेश्चन नंबर 17 लगेच लक्षात येणार तुमच्या, तर व्हिडिओ परत बघा. ठीक आहे. आणि व्यवस्थित समजून घ्या. तरी काही तुम्हाला याच्यामध्ये डिफिकल्टी वाटली, उद्या क्लास आहेच आपला. ठीक आहे. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 18. 2 मास दिले बघा आपल्याला. फर्स्ट मास आहे, त्याचा टाईम पिरियड आहे टी. सो पहिले क्वेश्चन रीड करू. अ पिरियड ऑफ ऑसिलेशन of a body of mass m1 is suspended from the light spring is capital T. म्हणजे एक मास अटॅच केला आहे पहिले, ज्या मासला नाव त्यांनी m1 दिलेलं आहे. m1 नावाचा मास अटॅच केल्यानंतर टाईम पिरियड जो आहे तो कॅपिटल टी आहे. व्हेन अ बॉडी ऑफ मास m2, आणखी एक मास अटॅच केला आहे बघा m2. m1 मास अटॅच केलं तेव्हाचा टाईम होता कॅपिटल टी. मग आणखी एक मास अटॅच केलं m2 टू द फर्स्ट बॉडी अँड द सिस्टीम इज मेड टू ऑसिलेट. एका मासला आणखी एक मास अटॅच केलं आणि मग पूर्ण सिस्टीम जी आहे ती सिस्टीम परत ऑसिलेट करायला स्टार्ट केली. तर मग टाईम पिरियड काय होईल नाही, टाईम पिरियड त्यांनी दिलेला आहे मेड टू ऑसिलेट. द पिरियड इज 2t. दुसरं मास अटॅच केल्यानंतरचा पिरियड पण त्यांनी दिलेला आहे 2t. ठीक आहे. तर फर्स्ट मास आणि सेकंड मासला कम्पेअर करायला सांगितली व फर्स्ट मास हे सेकंड मासच्या किती पट आहे, किती जास्त आहे, किती कमी आहे, जे काय आहे ते त्यांना कम्पेअर करायचं आहे. ठीक आहे. सो बघा आता, अ पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ अ बॉडी ऑफ मास m1 इज सस्पेंडेड फ्रॉम द लाईट स्प्रिंग इज t. म्हणजे जेव्हा m1 अटॅच होतो तेव्हाचा टाईम t आहे. तर आपण टाईम पिरियडचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. टाईम पिरियडचा फॉर्म्युला असतो t इज इक्वल टू सोल्युशन. काय टाईम पिरियडचा फॉर्म्युला, t इज इक्वल टू असतो 2 पाय अंडर रूट m अपॉन k. ठीक आहे. रिलेशन काय, टाईमचं माससोबत डायरेक्ट. तर आपल्याला त्यांनी सांगितलं की जेव्हा m1 मास होतं तेव्हाचा टाईम होता कॅपिटल टी आणि m2 मास अटॅच केलं m1ला, म्हणजे न्यू मास किती होणार आहे, ओरिजिनल मास आणि आणखी एक मास अटॅच केलं, 2 मास अटॅच केले. तर तो टाईम पिरियड जो झाला तो झाला ट्वाईस, डबल झाला.
तर मग ह्या मासचं कंपॅरिझन विचारलं आहे किंवा जे न्यू मास आहे ते फर्स्ट मासच्या किती टाईम्स आहे. टाईम पिरियड जर वाढला आहे तर मास वाढला आहे, मास किती असेल मग कम्पेअर करायचं आहे. तर रिलेशन टाईम पिरियडचा फॉर्म्युला आहे T = 2π √m/k. सो T1चा फॉर्म्युला काय होणार, T1चा फॉर्म्युला होणार, T1चा म्हणजे फर्स्ट टाईमचा, तो होणार T = 2π √m/k. आणि न्यू मास जे आहे सेकंड टाईम जो की टाईम डबल झाला आहे 2T = किती, तर 2π मासमध्ये या m1 मासमध्ये आणखी एक मास ॲड झालं आहे, तर टोटल मास किती झालं, m1 तर आहेच, त्यात m2 आणखी ॲड झालं आहे /k. ठीक आहे. समजा आपण याला घेतलं इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आणि आपल्याला कम्पेअर करायचे आहेत मास. तर या दोन्ही टाईमचा काय घेऊ आपण, रेशो, टेकिंग रेशो. किंवा तुम्हाला माहिती आहे टाईम पिरियडचा फॉर्म्युला जो आहे तो डायरेक्ट काय आहे, डायरेक्ट रिलेशन आहे. बाकी 2π आणि फोर्स कॉन्स्टंट, स्प्रिंग तर काही चेंज नाही केला, एकच स्प्रिंग आहे, पहिल्या मासला दुसरं मास लावलं आहे तर टाईम पिरियड चेंज झाला आहे. ठीक आहे. सो जसं की टाईम असते 2π √m/k. या फॉर्म्युल्यावरून आपल्याला लक्षात येत आहे की टाईम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ मास आहे. बरोबर आहे. मग डायरेक्ट रिलेशन घेऊ आपण. आपल्याला विचारलं आहे कंपॅरिझन m1चं m2 सोबत. तर m1/m2 चा रूट = काय होणार, तर T1/T2. m1/m2 न घेता आपल्याला काय घ्यायला लागेल, फर्स्ट मास आहे आपलं m1 आणि सेकंड न्यू मास काय आहे, सेकंड मास ते आहे m1 + m2. ओरिजिनल टाईम आहे T आणि न्यू टाईम जो आहे T2 जो आहे तो आहे ट्वाईस ऑफ T1 2T. ठीक आहे. तर हे आहे आपलं फर्स्ट मास, फर्स्ट टाईम इनिशियल आणि हे आहे फायनल. त्याच्यामध्ये जर व्हॅल्यू पुट केले आपण तर इथे येणार आहे √m1 आणि m2 किती आहे, m2 आहे m1 + m2 म्हणजे सिस्टीममध्ये मास ॲड झालं. = टाईम काय आहे, तर ओरिजिनल टाईम T आणि न्यू टाईम काय आहे 2 टाईम्स ऑफ T. तर T तर कॅन्सल होऊन जाते आणि आपल्याला जर m1 m2 हवं आहे तर रूट काढून टाकावं लागेल. तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, m1/m1 + m2 = what, 1/2. आणि आता स्क्वेअरिंग बोथ साईड केलं, टेकिंग स्क्वेअर रूट नाही, आपल्याला काय करावं लागेल, रूट काढायचं आहे ते स्क्वेअर करावं लागेल. स्क्वेअरिंग बोथ साईड, कारण आपल्याला काय करायचं आहे, रूट गायब करायचं आहे. तर दोन्ही साईडनी काय करावं लागेल, स्क्वेअरिंग. तर या साईडनं स्क्वेअर कराल तर रूट तर गायब होईल, पण या साईडनं स्क्वेअर होईल. तर इकडे आला आहे 1/2. 1/2चा स्क्वेअर काय होणार, 1/2चा स्क्वेअर होऊन जाते 4. ठीक आहे. बस क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 × m1 4m1 आणि 1 × m1 + m2 होणार m1 + m2. सो m2 कडे पाठवून द्या, m1 कडे पाठवून द्या. 4m1 आणि हा m1 इकडे येणार, तो होणार -m1 = m2. इथे राहणार 3m1 = m2. तर हा m2 इकडे डिवाइडला येणार आणि हा 3 तिकडे डिवाइडला जाणार. तर m1/m2 = किती, 3/ला जाणार, 1/3. तर हे झालं कंपॅरिझन. m1/m2 = 1/3. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हा m1 जो आहे हा m2 इकडे पाठवला तर m1 इज 1/3 ऑफ द m2 किंवा m2 जो आहे तो m1च्या किती आहे, 3 टाईम्स. ठीक आहे. सेकंड मास जे आहे ते खूप हेवी आहे, किती आहे, ओरिजिनल मासच्या 3 टाईम्स आहे. किंवा ओरिजिनल मास काय आहे तर 1/3 ऑफ द न्यू मास. ओके. तर सिम्पल रिलेशनवर बेस्ड क्वेश्चन आहे, मास आणि टाईम पिरियडचं रिलेशन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 19. डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑसिलेटिंग पार्टिकल इज गिवन बाय x = a sin ωt + b cos ωt. ठीक आहे. एक पार्टिकल आहे ज्याची डिस्प्लेसमेंट आपल्याला दिलेली आहे a cos ωt + b cos a sin ωt + b cos ωt, व्हेअर a b आणि हा ओमेगा हे सगळे काय आहेत, कॉन्स्टंट आहे. आणि प्रूफ करायचं आपल्याला बघा, प्रूफ दॅट पार्टिकल इज परफॉर्मिंग SHM. हा पार्टिकल जो आहे तो सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो, हे प्रूफ करायचं आहे. आणि त्या ऑसिलेशनचा ॲम्प्लिट्यूड जो आहे तो आहे √a² + b², म्हणजे √ऑफ ॲम्प्लिट्यूड ऑफ फर्स्ट
ऑसिलेशन प्लस ॲम्प्लिट्यूड ऑफ सेकंड ऑसिलेशनचे रूट. तर हा फॉर्म्युला कधी येते आपण हे बघा, इथं एक सिम्पल हार्मोनिक मोशन आहे आणि इथं पण एक सिम्पल हार्मोनिक मोशन आहे आणि दोन सिम्पल हार्मोनिक मोशनचे ॲडिशन आहे. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे हे इथं इक्वेशन पाहूनच लक्षात येते की हे कॉम्बिनेशन ऑफ SHMवर बेस्ड क्वेश्चन आहे. कॉम्बिनेशन ऑफ SHM असून त्या दोन SHMचे ॲम्प्लिट्यूड आहे A1 A2 आणि त्यांच्यामधला फेज जो आहे, जसं की हे पहिलं साईन आहे आणि दुसरी वेवचं इक्वेशन कॉस आहे. म्हणजे ही वेव मीनपासून स्टार्ट झाली आहे आणि ही कुठून स्टार्ट झाली आहे, एक्स्ट्रीमपासून. कारण की एक्स्ट्रीमचं इक्वेशन असते कॉस ओमेगा टी. तर इथं क्लिअर लक्षात येतं आहे की बा या दोघांमध्ये फेज डिफरन्स, एक मीन आणि एक एक्स्ट्रीम, म्हणजे यांच्यामध्ये फेज डिफरन्स कितीचा आहे, 90 डिग्रीचा फेज डिफरन्स आहे. कारण की एक पेंडुलम इथून ऑसिलेट स्टार्ट करतो आहे आणि दुसरा इकडून ऑसिलेशन स्टार्ट करतो आहे आणि दोन्ही सिम्पल हार्मोनिक मोशन स्टार्ट झाले आहेत. तर यांचा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय येत असतो, तर नेहमी फेज डिफरन्स जर 90 डिग्री असेल तर तो असतो अंडर रूट ऑफ ॲम्प्लिट्यूड ऑफ फर्स्ट वेव प्लस ॲम्प्लिट्यूड ऑफ सेकंड वेव A1 प्लस A2चा होल स्क्वेअर. पण तेच आपल्याला प्रूफ करून दाखवायचं आहे किंवा प्रूफ करा की इथं हे जे दोन पेंडुलम आपण ॲट अ टाईम स्टार्ट केले आहेत हे सुद्धा सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतात आणि ज्याचा ॲम्प्लिट्यूड एवढा असेल. तर ठीक आहे, इथं क्लिअर लक्षात आलं की हे कॉम्बिनेशन ऑफ SHM आहे. तर जसं आपण कॉम्बिनेशन ऑफ SHMमध्ये एक्सप्रेशन केलं होतं ॲज इट इज एक्सप्रेशन आपण इथं करू. तर आपल्याला माहिती आहे की डिस्प्लेसमेंट ऑफ SHM तर असते इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट of SHM is x is equal to a sin omega t plus phi. हे असते आपलं इक्वेशन. जर का हे इक्वेशन या फॉर्ममध्ये आलं, सेम या फॉर्ममध्ये आलं, तर इथं प्रूफ होते की बा ही मोशन पण काय आहे, सिम्पल हार्मोनिक मोशन आहे. सध्या ते या अशा फॉर्ममध्ये नाही आहे, साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय या फॉर्ममध्ये नाही आहे सध्या. दोन दोन ॲम्प्लिट्यूड आहेत, दोन दोन कॉस अँगल आहेत वगैरे. तर हे लक्षात नाही येत की बा हे सिम्पल हार्मोनिक मोशन आहे की नाही आहे. तर आपल्याला याला प्रूफ करून दाखवायचं की हो ही पण सिम्पल हार्मोनिक मोशन आहे आणि जिचा ॲम्प्लिट्यूड हा आहे. अशा दोन गोष्टी आपल्याला प्रूफ करायचं. तर आपल्याला प्रूफ करायचं आहे ते तर आपण पहिले लिहून घेऊ की बा आपल्याला काय प्रूफ करायचं आहे. टू प्रूफ काय प्रूफ करायचं आहे आपल्याला, एक तर प्रूफ करायचं आहे की दिस मोशन इज सिम्पल हार्मोनिक मोशन. आणि सेकंड प्रूफ करायचं आहे की ॲम्प्लिट्यूड जो आहे हा ॲम्प्लिट्यूड इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर एवढा आहे. ठीक आहे. तर ठीक आहे, इक्वेशन गिवन इक्वेशन काय आहे, गिवन इक्वेशन आहे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस बी कॉस ओमेगा टी. ठीक आहे. आणि ए आणि बी हे दोघं काय आहेत, कॉन्स्टंट आहे. तर जसं आपण कॉम्बिनेशन ऑफ SHMमध्ये केलं होतं सेम आपण तिथं पण साइन ओमेगा टीच्या आधीची जेवढी व्हॅल्यू होती त्याला एक कॉन्स्टंट व्हॅल्यू घेतली होती. कॉस ओमेगा टीच्या आधी जेवढी व्हॅल्यू होती ॲम्प्लिट्यूड त्याला एक व्हॅल्यू घेतली होती आर साइन डेल आणि आर कॉस डेल. सेम असंच घेऊ, लेट करू इथं. लेट हा जो ॲम्प्लिट्यूड आहे हा ए हा इक्वल टू आहे आर जे साइन आहे ते इथं आर कॉस डेल आणि बीची व्हॅल्यू घेऊ बी इज इक्वल टू आर साइन डेल. याला घेऊ इक्वेशन 1 आणि याला घेऊ इक्वेशन 2. ठीक आहे. पुट केल्यानंतर हे इक्वेशन काय होईल, एक्स इज इक्वल टू एच्या जागी केलं आपण आर कॉस डेल साइन ओमेगा टी प्लस बीच्या जागी आर साइन डेल कॉस ओमेगा टी. तर दोघांमध्ये कॉमन काय आहे, तर आर कॉमन आहे. तर आर कॉमन काढला तर आतमध्ये काय येते, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. थोडं व्यवस्थित मी लिहिते, साइनला पहिले लिहिते कॉसला नंतर लिहिते. साइन ओमेगा टी कॉस डेल प्लस कॉस ओमेगा टी साइन डेल. तर हे काय आहे, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. हा साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे ना. साइन ए प्लस बीचं एक्सपान्शन आहे ना, हे एक्सपांडेड फॉर्म. तर याला लिहू शकतो आपण एक्स इज इक्वल टू आर साइन इन ब्रॅकेट ओमेगा टी प्लस डेल. झालं प्रूफ. हे जे इक्वेशन आलेलं आहे हे इक्वेशन इन द फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक वेव आलेलं आहे. हेच तर इक्वेशन असतं सिम्पल हार्मोनिक वेवचं. सिम्पल हार्मोनिक मोशनचं इक्वेशन असते एक्स इज इक्वल टू ॲम्प्लिट्यूड साइन ऑफ फेज आणि फेज असतो ओमेगा टी प्लस एक कॉन्स्टंट.
तर ते ॲज इट इज आलेलं आहे. आणि दिस इक्वेशन प्रूव्ह दॅट दिस इक्वेशन मॅचेस विथ द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ SHM. दिस इक्वेशन matches to equation of displacement of SHM. Does this prove that this motion is simple harmonic motion? ठीक आहे. तर या इक्वेशनवरनं प्रूफ होते की हे काय आहे, SHM परफॉर्म करत आहे. तर पण हा झाला एक पार्ट. हे प्रूफ करायचं ते हा पार्टिकल सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करता हे प्रूफ करा. तर या इक्वेशनवर प्रूफ झालं, कारण की हे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आलं आहे. सध्या सिम्पल हार्मोनिक मोशनचं जे इक्वेशन असते त्या इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आलेलं आहे. पण आपला पार्ट 2 बाकीचा आहे अजून. पार्ट 2 आहे की आपल्याला प्रूफ करायचं आहे की ॲम्प्लिट्यूड जो आहे तो √a² + b² आहे. ठीक आहे. त्यासाठी आपण काय करतो, तर नेहमी कधी आपल्याला 2 SHMचा ॲम्प्लिट्यूड काढायचा असते तेव्हा आपण या इक्वेशनचे काय करतो, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग. टू फाइंड ॲम्प्लिट्यूड squaring and adding equation 1 and 2. इक्वेशन 1 and 2 ला स्क्वेअरिंग अँड ॲडिंग करू. तर इकडे जर लेफ्ट हँड साईडला तुम्ही स्क्वेअरिंग ॲडिशन करसाल तिथे येणार आहे a² + b² इज इक्वल टू, इकडे पण स्क्वेअरिंग अँड ॲडिंग करसाल तर r² cos² + r² sin². r² cos² + r² sin². तिकडनं r² कॉमन येणार. a² + b² इज इक्वल टू r² कॉमन इन ब्रॅकेट तिथे cos² + sin². किंवा आणखी थोडं व्यवस्थित लिहिलं तर sin² + cos². तो फॉर्म्युला कशाचा आहे, तो फॉर्म्युला sin² θ + cos² θ. आणि sin² θ + cos² θ इज इक्वल टू काय होत असते, 1. डज a² + b² इज इक्वल टू काय राहिलं, फक्त r². मग r काय होणार, r इज द रिझल्ट अँड ॲम्प्लिट्यूड. यांनी a म्हटलं आहे तिथं पण आपण r यूज केलेलं आहे. तर ठीक आहे. r इज इक्वल टू काय आलं, तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड r इज इक्वल टू काय, तर स्क्वेअर रूट घेतला तर हे जाणार रूटमध्ये a² + b². स्क्वेअर रूट घेतलं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. तर तुम्हाला ॲम्प्लिट्यूड मिळाला. ॲम्प्लिट्यूड इज इक्वल टू √ दॅट इज ॲम्प्लिट्यूड इज इक्वल टू रिझल्ट अँड ॲम्प्लिट्यूड इज इक्वल टू a² + b². हेन्स प्रूव्ह. तुम्ही जिथं मी r वापरला आहे तुम्ही तिथं कॅपिटल A वापरा, म्हणजे तुमचा ॲन्सर a इज इक्वल टू √a² + b². ठीक आहे. त्यांनी a म्हटलं आहे तर तुम्ही पण a वापरा इथं, रिझल्ट अँड ॲम्प्लिट्यूड a, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. तसं आपण डेरिवेशनमध्ये r वापरलेलं आहे म्हणून मी इथं r घेतलं होतं. पण टेक्स्टबुकमध्ये त्यांनी रिझल्ट अँड ॲम्प्लिट्यूडला a वापरलं आहे तर आपण पण a वापरू. आणि हा जो a आहे हा a √a² + b² आला पाहिजे. तर तो आपला ॲज इट इज आला आहे. ठीक आहे. सो हे होतं तुमचं क्वेश्चन नंबर 18. नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. हा व्हिडिओ जरा मोठा होत आहे. ओके.